नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला. तर मंडळी, आज आपण करणार आहोत नाचणीचे डोसे. तर अगदी मऊ लुसलुशीत असे आपण हे नाचणीचे डोसे करणार आहोत आणि हे डोसे आपण कोणत्याही भाजीसोबत खाल्ले तरीसुद्धा चालतील. अगदी टेस्टला उत्तम लागते. कोणतीही भाजी खा तुम्ही, बटाट्याची खा, बीन्सची खा, वांग्याची खा, पालाभाजी खा, कोणतीही भाजी तुम्ही या डोस्यासोबत खाऊ शकता. किंवा तुम्हाला चटणी करून खायची असेल तरीसुद्धा तुम्ही चटणीसोबतसुद्धा हे डोसे खाऊ शकतात. अगदी उत्तम लागतात टेस्टला आणि ही नाचणी अगदी आपल्या शरीरासाठी पौष्टिक अशी आहे. तर इथे आपण हाफ कप नाचणी घेतली आहे. ती व्यवस्थित आपण स्वच्छ निवडून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण या नाचणीचं व्यवस्थित असं मिक्सरला पीठ करून घेणार आहोत. तुम्ही जर नाचणी 1 किलो बाजारातून आणून दळण करून आणलं गिरणीतून तरीसुद्धा चालेल. अगदी पटकन होतील आपले डोसे. जर तुम्ही दळण करून आणलं तर लगेचच आपले डोसे तयार होतील. तर मी यावेळेस दळण करून नव्हतं आणलं, त्यामुळे मी तुम्हाला ही नाचणी अशी निवडून आणि मिक्सरमध्ये दळण करून दाखवत आहे. तर मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर हे नाचणी आपली अशी व्यवस्थित निवडून झाली आहे. आता आपण हे मिक्सरला बारीक असं दळण करून घेणार आहोत. आणि ही नाचणी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर वेट लॉसमध्ये सुद्धा खूप उपयोगी आहे. त्याचबरोबर तुमची जर शुगर लेवल वाढली असेल तर शुगर लेवलसुद्धा या नाचणीमुळे कंट्रोलमध्ये येते. तुम्ही जर शुगर लेवल वाढली तर चपाती किंवा भाकरीचा उपयोग न करता नाचणीच्या भाकरीचा किंवा नाचणीच्या डोस्याचा उपयोग करू शकता, म्हणजे तुमची शुगर लेवलसुद्धा कंट्रोलला येईल. तर हे नाचणी आपण अशी बारीक वाटून घेतली आहे. त्यामध्ये आपण इथे थोडंसं दही ॲड करूया. दही ॲड केलं की आपले डोसे अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि कोणत्याही भाजीसोबत आपल्याला खायला मस्त लागतात. तर जर तुम्ही दही ॲड नाही केले तर थोडेसे कडक होतील. जर तुम्हाला कडक आवडत असेल तर तुम्ही दही नाही ॲड केलं तरीसुद्धा चालेल. तर इथे आपलं हे नाचणी मस्त असं दही बरोबर मिक्स करून झालेलं आहे. थोडंसं आपण पाणी ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर आता इथे आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर एकीकडे आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे गरम करायला. तर मीठ आपण चवीप्रमाणे घालून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी झटकन पटकन होणारी रेसिपी आहे आणि वेट लॉसमध्ये तर खूपच उपयोगी पडते. तर इथे मी अचानकच घरामध्ये डोसे करायचे ठरले, त्यामुळे मी ही नाचणी डायरेक्ट अशी वाटून घेतली आणि याचे डोसे करायला घेतले. तव्याला आपण अगदी थोडंसं इथे पॅनला तेल लावून घेतलं आहे. त्यानंतर इथे आपण हे डोस्याचं बॅटर म्हणजेच हे नाचणीचं पीठ घातलेलं आहे. तर एका बाजूने सुकल्यानंतर मगच आपल्याला हा डोसा पलटी करून घ्यायचा आहे. तर असं पीठ वरतून सुकलं की आपण थोडंसं तेल लावलं तरी चालेल. तेल यासाठीच लावायचं आहे की जे वरतून जे पांढरं पांढरं होतं, भाकरीसारखं दिसतं, त्यासाठी इथे आपण तेलाचा उपयोग करायचा आहे. नाही लावलं तरीसुद्धा चालेल. तर आता आपला हा डोसा एका बाजूने व्यवस्थित भाजून झाला आहे. आता आपण दुसरी बाजू भाजून घेऊया. तर ही बाजू अजून आपली भाजली नाही आहे, त्यामुळे अजून एकदा आपण या बाजूला व्यवस्थित भाजून घेऊया. तर पहिलाच डोसा करतो आहे आपण, तर तवा एवढा तापलेला नाही, त्यामुळे थोडासा वेळ लागला. तर आता आपला हा डोसा व्यवस्थित भाजून झाला आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान असा मस्त आपल्या डोश्याला रंग आला आहे आणि खायला तर एकदम उत्तम लागतो. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि अगदी झटकन पटकन होणारा डोसा आहे. तर त्याचप्रमाणे आता इथे आपण दुसरा डोसा घालून घेऊया. जर तुमचं पीठ जर चुकून कधी मिक्सरमध्ये फिरवताना किंवा पाणी ॲड करताना जर पातळ झालं तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून थोडंसं पीठ ॲड करून थोडंसं थिक करू शकता किंवा ज्वारीचं पीठ थोडंसं ॲड करू शकता किंवा थोडंसं बेसनचं पीठ ॲड करू शकता जर तुमचं खूपच अगदी पातळ पीठ झालं तर. तर अशा पद्धतीने असं आपण हे दोन्ही डोसे आता करून घेत आहोत. तर एवढ्या अर्धा कप नाचणीच्या पिठामध्ये आपले हे 4 डोसे रेडी होतात. तर एक व्यक्ती आरामशीर पोटभर खाऊ शकते. अगदी 2 डोसे 3 डोसे जरी तुम्ही खाल्लात तरीसुद्धा तुमचं वजन वाढणार नाही.
त्यामुळे हा पोटभरीचा नाश्ता किंवा जेवण तुम्ही इथे करू शकता आणि संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही हे खाल्लेत तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाही। तर असे हे डोसे आपले मस्त रेडी झाले आहेत। तुम्ही बघू शकता इथे मी बीन्सची भाजी केली होती, तर बीन्सच्या भाजीसोबत इथे मी सर्व केले आहेत। अगदी मऊ लुसलुशीत असे आपले हे डोसे रेडी झालेले आहेत। तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या शुगर लेवलला कंट्रोलमध्ये आणा, तुमच्या वजनाला कंट्रोलमध्ये आणा। असे हे उपयुक्त आपले हे नाचणीचे डोसे तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंट करून नक्की सांगा। तर असे हे डोसे आपले मस्त असे परफेक्ट रेडी झाले आहेत आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद।